ऐसी जगह बैठो बस कुर्सी ना बोले एक कुर्सी घ्या कोणाची शिफारस तिकडे योगेशांना बसवा आपल्याला खुर्च्याला शिफारस पहिले सचिन तशी पहिला आवाज आहे येस सर. पुणे शहरामध्ये वाहतूक कोंडी जी होते आहे त्याचं एक कारण जरी वाहनं वाढत चालली हे असलं 53 लाख वाहनं झाली आणि एका दिवाळी पाडव्याला 21,000 वाहनं नव्याने वाढली प्रत्येक सणाला ती वाढत आहे. पण एका बाजूने वाहनांची संख्या वाढत चालली पब्लिक ट्रान्सपोर्टेशनकडे सार्वजनिक वाहतुकीकडे माणसं शिफ्ट होत नाही. सार्वजनिक वाहतुकीकडे शिफ्ट होताना मेट्रोचे सगळे रूट्स तयार व्हायचे आणि मेट्रो स्टेशन ते घर अशी जी फ्री किंवा कमी किमतीतली सर्व्हिस सुरू व्हायला ती होत नाही. या कारणाच्या बरोबर आहे. पहिलं कारण काय तर वाहनांची संख्या वाढते. दुसरं कारण काय की लोक पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये शिफ्ट होत नाही आहेत. जे मुंबई शिफ्ट झाले मुंबईचा मेजर म्हणजे बहुतांश माणूस हा बसलाच मधून प्रवास करेल एसी मधून प्रवास करेल लोकलमधून करेल बसमधून करेल मेट्रोमधून करेल. तसं होत नाही हे रस्ते आहे. तसं अनेक ठिकाणचे रस्ते हे वेगवेगळ्या ठिकाणच्या जागा मालकांनी जागा न दिल्यामुळे होत नाही. त्याला आपण असं म्हणतो मिसिंग लिंक. ही जर लिंक तयार झाली तर एकदम 33,000 संख्येने वाहनं दुसरीकडे शिफ्ट होते. मी महानगरपालिकेला गेले काही दिवस हा आग्रह धरतो आहे की हे पूर्ण शहराच्या अशा मिसिंग लिंक तुम्ही कागदावर आणा. त्याच्या जमीन अधिग्रहणाचे प्रश्न मी तुमच्या खात्याला मिळून सोडवतो. काय काय त्यात प्रश्न आहेत तर त्याला टीडीआर जो देतात तो अनेकांना मान्य नाही. त्याला कॅश कॉम्पन्सेशन पाहिजे. काही ठिकाणी त्याचा जो टॅक्स डिडक्ट होतो टीडीएस त्या डिडक्शनवर लोकांचं ऑब्जेक्शन हे सगळे विषय मी सोडवतो. पण तुम्ही लवकरात लवकर हे ऍक्विजिशनचे म्हणजे भूमी अधिग्रहणाचे प्रश्न सोडवून त्याच्यावर आवश्यक असणारे बजेट प्रोजेक्ट करून हे रोडसह पर्यायी करत गेला. मला महानगरपालिकेचे कमिशनर आणि महानगरपालिकेच्या रस्ते विभागाचे प्रमुख पावसकर यांचं अभिनंदन करावं असं वाटेल की त्यांनी एकूण 33 असे प्रॉब्लेम 33 असे रोड 33 असे मिसिंग लिंक शोधल्या की ज्या करू शकलो आपण तर आपल्याला वाहतूक कोंडी खूप फोडता येईल. आज प्रमुख्याने कोथरूडचा आमदार होतो. ठीक आहे राज्याचा मंत्री आहे पुण्याचाही सगळं एका अर्थाने आमची टीम आहे. त्या टीम मधला एक सदस्य असून मला कोथरूडचा आमदार आहे. आज मी प्रायोरिटीने कोथरूड मध्ये यातले किती तर त्यातले 15 निघाले. तर त्यातल्या एकेका रोडवर आम्ही चर्चा केली आणि त्याचे 2 भाग केले. ऍक्विजिशनला किती डेव्हलपमेंटला किती. तिसरा भाग जो होता तो माझ्या बैठक लावण्याच्या आधी जोरात सुरू झाला. तो म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही फक्त पैसे टाकायचे काम करायचे. त्याने इतक्या वेगाने सुरू केलं अजून 2 दिवसांनी बैठक झाली असेल सगळं संपलं असतं. 2 विषय मात्र मेहनतीने करण्याचे ऍक्विजिशन आणि ऍक्विजिशन नंतर डेव्हलपमेंट फंड. कोथरूड विधानसभेतल्या ह्या 15 जागांसाठी साधारणतः 300 ऑड काहीतरी अमाऊंट काढले 373 368 कोटी ऍक्विजिशनला लागणार. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे ही मागणी उद्या करणार आहे की त्यातले निम्मे पैसे तुम्ही मला द्या तर निम्मे महानगरपालिका देत आहे. तर एकदा रांगेने प्रामुख्याने नव्याने डेव्हलप झालेल्या बानेर बालेवाडी सुस्पष्ट भागामध्ये हा विषय जास्त आहे. मूळ जे कोथरूड आहे कोथरूड गावठाण त्या विषयामध्ये आहे पण त्यात कमी आहे. हे समजा 370 कोटी लागणार असतील तर 300 कोटी तिकडे लागणार 70 कोटी इकडे लागणार. महानगरपालिकेने येत्या बजेटमध्ये पूर्ण शहरासाठी ऍक्विजिशनसाठी मोठी अमाऊंट घ्यायची ठरवली आहे जे आजपर्यंत त्यांनी घेतली नव्हती. ते दरवेळेला टीडीआर घ्या म्हणत राहिले. आता मात्र येणाऱ्या बजेटमध्ये 500 कोटीची प्रोव्हिजन करत आहे. आणि मग जसं याच्या आधी सुद्धा 200 कोटी रुपये नगरविकास खात्याने राज्य शासनाने ऍक्विजिशनला दिले त्याचे 140 कोटी व्यवहारात अकाउंटला पण आले. तसे टोटल शहराला आहे ना 800 समथिंग कोटी
तर काहीतरी 850 कोटी लागणार. त्यातले 425 कोटी रुपये जर राज्य सरकारने दिले तर 425 कोटी महानगरपालिका द्यायला तयार आहे. ते त्या बजेटमध्ये त्याची प्रोव्हिजन पण द्यायला तयार आहे. मला असं वाटतं की आम्ही सगळ्यांनी ताकद लावून जर राज्याचा वाटा आणला, महानगरपालिकेचा वाटा त्यांनी बजेट लिहायला सुरुवात केली, त्याच्यामध्ये टाकलं पण, तर वर्षभरामध्ये आयदर TDR किंवा आयदर कॅश कॉम्पेन्सेशन हे जमीन अधिग्रहणाचे प्रश्न संपले. छोटासा पण एक टपरीवाला अडकून पडलेला असतो, अख्खा रोड अडकलेला असतो, आणि ते झालं तर विकासाला पैसे फक्त 62 कोटी द्या. ते तर त्यांच्या दृष्टीने चढेपुटाने जागाच ताब्यात नाही ते करणार काय. आज एक खूप सकारात्मक बैठक झाली, कोथरूड बेस झाली, कोथरूडला समोर ठेवून झाली, पण या निमित्ताने त्यांनी पूर्ण शहराचं तयार केलेलं आहे. शहरात किती मिसिंग लिंक आहे ते? शहरात किती आहेत? 31 शहरात पूर्ण 31 रस्ते त्यांनी असे काढले की ज्या ठिकाणी काही ना काही अडकलंय, बोर्ड अडकलं, तर ते सोडवलं तर सोडवण्याची कॉस्ट 800 कोटी समथिंग आहे, ते 150 कोटी आहे. निम्मे राज्य सरकारने दिले, निम्मे महानगरपालिका येत्या बजेटमध्ये द्यायला तयार. तर ऍक्विजिशनचे प्रश्न होते, ऍक्विजिशनचे प्रश्न मिळाल्यानंतर पूर्ण शहरातले असे मिसिंग लिंकचे प्रॉब्लेम सोडवायला 62 कोटी लागणार आहेत. ते तर या बजेटमध्ये दादा तुमचं आता सगळं ऐकल्यानंतर असं लक्षात आलं त्याला आम्हाला 300 कोटी समथिंग लागणार. तुम्ही दादा मिसिंग लिंकचा सांगितला, मिसिंग लिंकचा विषय सांगितला होता तुम्ही. अनेक मिसिंग लिंकसाठीच्या जागा या राजकीय लोकांच्या आहेत, त्यांच्याकडून दिल्या जात नाहीत, कॅश कॉम्पेन्सेशनसाठी. चांदणी चौकातच ही अडवणूक झाली होती. ज्यांचे मोठे प्लॉट होते त्यांना TDR मिळणार होते, त्यांनी नकार दिला आणि त्यांनी कॅशसाठी हात धरला. इथंही तीच परिस्थिती आहे. यातल्या काही एका मिसिंग लिंकवर एका अधिकाऱ्याची जागा आहे, महापालिका अधिकारी जागा आहे, तो द्यायला तयार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही शासनाकडून पैसा नाही कराल, पण हीच लोक देत नाहीत. यांना वाटत नाही म्हणजे शहरासाठी असं आहे की आता शहराचा साईज ज्या प्रकारे वाढत चालला, कोणाची चूक कोणाचा स्वार्थ आहे जर आपण अडकलो. मला मान्य आहे की एकूण सुद्धा 700 लोक असे इतके निघतील ना की ज्यांचा हा प्रश्न आहे की पैसे द्या मग जागा देऊ. त्यातले 2 जण असे असतील, पण जसं आता आपण समृद्धी केल्यानंतर समजा असे सगळ्यात मोठी मिसिंग लिंक शिवणे घाटे रस्ता आहे, ज्याच्यात सगळी राजकीय लोकांमुळे जागा अडकली. त्याचा आपण काय करतो? नाही, तर सगळ्याला आता हाच मार्ग आहे की ज्याला TDR. आता एक चांगली कन्सेप्ट हे जे पृथ्वीराज आहेत ऍडिशनल कमिशनर, त्यांनी खूप चांगली कन्सेप्ट मांडली. जसं झोपडपट्ट्यांमध्ये निर्माण झालेला TDR हा बिल्डरला 30% कंपल्सरी घ्यायला लागतो. त्यातून झोपडपट्ट्यातला TDR जो क्रिएट होतो त्याला मार्केट लागतो आणि मग SRA सोप्या जातात. तसं रोड TDR करा असं एक नवीन कन्सेप्ट म्हणजे त्याला नव्याने बोलतो. सर माझा प्रश्न असा होता की तुमच्या आता बोलण्यात असं जाणवलं की फंड्ससाठी हे इतका वेळ हे कामं थांबत होती, तुम्ही फंड्स आणणारे राज्याकडे हेकडनं, पण धोरणाचा विषय होता की हां कॅश द्यावी का, TDR तो घ्यायला मोकळा ना, पण त्या TDR मध्ये लोकांचं म्हणणं असं की तो इतका सहज जात नाही, पेट्रोल आम्हाला पैसे देऊन मोकळे. सर मुद्दा हा सुद्धा म्हणजे माझं मत असं आहे सर की बऱ्याच वेळा महानगरपालिकेची प्रेशर खाली, आता जसं ह्यांनी जसं सांगितलं ना, हे प्रेशर खाली सुद्धा बऱ्याच वेळा कामं होतच नाही आहे. म्हणजे ह्या लोकांना माहीत तसं नाही का सुमोटो सर हे अतिक्रमण वगैरे हे काढत नाही, त्याचाही हा प्रश्न आहे सर. तर तो एक मुद्दा होता तुमच्या सगळ्यांच्या रेट्यामुळे. तर तुम्ही जो रेटा निर्माण करता तो फारच भयंकर असतो. त्यामुळे गेल्या काही दिवसामध्ये अतिक्रमण या विषयामध्ये खूपच मोठी कारवाई चालू आहे. अलर्ट राहत आहे प्रशासन की पुन्हा लगेच 8 दिवसाने लोक येऊन बसणार नाही, पुन्हा टपरी मारणार नाही, असं चालू आहे. पण मी आपल्याला विनंती करून असं म्हणेन की मी त्याला कारण देत नाही, पण आपल्या शहराचा साईज असा वाढायला लागलेला आहे की त्या साईजला एखादी गोष्ट घडली तर ती तुमच्यासारख्याने लक्ष लावून दिली तरी होत नसेल तर आमच्यासारखे आंदोलन करायला शासन म्हणून दबाव निर्माण करायला कार्यावर. तसं तर एका ठिकाणी मोजणी पत्र एक ऑफिसर देत नव्हतं, त्यानं फोन केला की आमचं सूर्यास्त किती वाजता लिही, त्याच्या आधी तू नाही दिलं तर मी येतो तुझ्याकडे. तुला देणार नाही, कसं देत नाही बघतो, मला त्याच्या कॅमेऱ्यात ड्रॉप करून तुझ्या ऑफिसला बसतो. पण त्या अधिकारी ज्या कोणी मॅडम त्यांनी लक्षात आणून दिलं की आमचा हा प्रश्न जो आहे तो फक्त आणि फक्त तो मोजणी झाली आहे त्याचं मोजणी पत्र देत नाही. तर 2 मिनिटात त्यांनी बरोबर मान्य केलं की मी देतो. त्यामुळे थोडं ड्रग्ज असेल किंवा अतिक्रमण असेल, थोडं नागरिकांनी पत्रकारांनी या विषयावर दबाव क्रिएट केला पाहिजे. नक्कीच. तर बघा शेवटी रडल्यानंतर आई होते. आता काल ते आंदोलन झालं तर लगेच महानगरपालिका देखील धावले,
प्रॉमिस केलं की हा रस्ता तयार झाल्याशिवाय आपण ब्रिज सुरू करत नाही. मग ब्रिज किती दिवस पेंडिंग ठेवणार, मग रस्ता घाईने सुरू करण्याची आज व्यूहरचना तयार झाली. आज आंदोलनाला दोन प्रश्न आहे. कालचे 2000 रुपयांनी ते आंदोलन केलं, मतदारसंघामध्ये ते आंदोलन केलं. रखडलेले जे रस्ते आहेत तर ते रस्ते सुरू करण्यासंदर्भात काय आपण हे करतो का? कारण की आता जो विषय आहे तो मिसिंग लिंकचा आहे, पण जे रस्ते ऑलरेडी काम रखडलेले त्यांच्यासाठी काय मिसिंग लिंकचाच पर्यायी शब्द जो आहे तो रखडलेले रस्ते आहे. रखडलेल्या रस्त्यामध्ये दोन कारणं असतात, एक ऍक्विजिशन आणि दुसरं पैसा. या बजेटमध्ये जिथे जिथे क्लिअरिटी आहे, क्लिअर झालं, त्या सगळ्या ठिकाणी पैसे टाकण्याची हमी महानगरपालिकेने दिली. आता पैसे नाही आहेत म्हणून महानगरपालिकेचा कुठलाही प्रोजेक्ट हवा नाही. माझा प्रश्न असा होता की जे कामं संस्थगतीने सुरू आहेत तर ती आज आलो आणि मी तुम्हाला म्हटलं ना की आज मी मिटिंग मी कोथरूडमध्ये 2 दिवसाला लेट मिटिंगला सगळेच झाले असते. तर याचा अर्थ थोडं आम्हाला सगळ्यांना वारंवार यावं लागेल. दादा एकूण किती रस्ते मिसिंग लिंक पुढचे आयडेंटिफाय केले? आज किती 15. आणि सोडवायचे किती काय हे कसं सगळं सोडवायचं. आजच्या एकूण 31 का 33 पूर्ण शहराचे किती माहिती सर? त्यातले 15च्या 15 आपण या वर्षभरात मागे लोक. आणि सगळे कारण त्या 15च्या 15 मध्ये कुठे एक जण अडून बसलाय, कुठे आणि एक जण अडून बसलाय, बाउंड कुठे वगैरे असे आहे. आणि काही द्यावं लागणार ना. या 15ला ॲक्विजिशनला किती पैसे सांगतात? ॲक्विजिशनला पैसे 350 समथिंग आहे, एक्झॅक्ट देतो पण 350 झाला. त्यातले नेहमी मी राज्यात पडायचे, नेहमी महानगरपालिकेत. आणि प्रायोरिटी कोणते घेत आहे? आता ती सगळीच पडणार. कारण ते बालेवाडी वाकड ते सगळे घेतले. आता ह्या वर्षभरामध्ये हे सगळे प्रश्न सोडवायला लागतील. त्यात महानगरपालिकेचं म्हणणं असेल की ॲक्विजिशन करून ताब्यात मिळालं आम्ही दुसऱ्या दिवशी कामं सुरू करतो. त्यातून त्यामुळे ही हमी मी घेतली की जिथे काही प्रॉब्लेम नाही ते आता विषय पेंडिंग राहतं का, म्हणजे जो विषय त्याने काढला त्यांचं काय नाव त्याने काढलं. तुम्ही जो काढलेला विषय दादा तुम्ही अंदाज सांगितलं अन्न पण शेजारी आहे. अण्णांना एक कात्रज कोंडावरला ॲक्विजिशनला त्यांचे केस पांढरे झाले. नाही ते आम्ही कलम नाही आयुर्वेदिक एक औषध नाही. दादा काय TDR द्यायची जी प्रोसेस आहे ना पुणे महापालिकेची, म्हणजे एक वेळ अमेरिकेचा व्हिसा मिळेल पण इथला TDR मिळेल. आज कार्यपद्धती अशी ठरली की तुम्ही तुमचं काम पूर्ण करा मग कॅश की DDR ठरवू. हे आता आज कमिशनरांनी आदेश दिले की बऱ्याच वेळेला तुम्ही पैसे आले तो तयार झाला की सुरू करता मोजणी करा, अवॉर्ड करा, मग अवॉर्डला येऊन थांबू दे. कॅश पाहिजे DDR पाहिजे त्याचं कर. दादा महानगरपालिकेच्या महानगरपालिकेत जास्त वेळ देऊन हां त्या सगळ्या अधिकाऱ्यांना जसं तुम्ही चांगलं केलं त्याला चांगलं प्रशिक्षण दिलं बाबा. ते रस्ते पूर्ण झाले त्याला सर तुम्ही आता जे म्हणता ना त्या विषयावरच माझा मुद्दा असा आहे की महानगरपालिकेमध्ये सोमवारी आणि गुरुवारी एक सगळ्या नागरिकांसाठी ते सगळे ऐकतात, त्यांची तक्रारी वगैरे ऐकतात, पण ह्याच्यामध्ये पारदर्शकता अक्षरशः शून्य आहे. तुम्ही आता जे म्हटलं ना तसं अधिकाऱ्यांना सांगितलं ना तर कॅमेऱ्यावर सुद्धा बोलतात ते, आणि बऱ्याच वेळा शूटिंगसुद्धा करू नका असं म्हणतात. आता बघा मी बॉडी कॅमेरा वापरायला सुरुवात केली सर. हां आयुक्तांनी आपल्याला ही परवानगी दिलेली आहे सर, म्हणजे आयुक्त म्हणजे पोलीस कमिशनर. तर त्या आता जरा खरी गोष्टी यायला लागल्यात तर मी ते तुमच्या रिपोर्ट करणार. तर तुमची अशी प्रेस कॉन्फरन्स जास्त म्हणजे अशी फ्रिक्वेन्सी वाढवावी अशी आमची इच्छा आहे सर. आता आमचं महिन्यातून एकदा ते एक फोरम काढताय अधिकाऱ्यांचा आणि मी एक येणार असं दरमहा मिनिट्स लिहून मागच्या महिन्यात ते मिनिट वाचायचे. आपल्या प्रशासनाचा मोठा प्रॉब्लेम काय झाला आहे की त्यांना असं वाटतं की नंतर कोणी पाठपुरावा करतो आणि मग ते जर असं वाकड्या ठेवतात नाही कोणी काय बोलत नाही चालली गाडी दरमहा येणार. दादा तो कागद कोणाचा प्रश्न आहे ना मागाशी त्यांनी विचारला. तुम्ही सांगितलं शासन निधी देणार आहे 139 कोटी येऊन जवळपास 4 महिने झाले. 1 इंच महापालिका करू शकते. यात त्यावर महत्वाचा कमिशनरने आता आदेश काढला की पैसे येण्याची वाट न बघता अवॉर्ड डिक्लेअर करणं होतं. त्यात तर सगळं झालेलं आहे. चौकातली मुख्य जागा आहे जी ताब्यात घ्यायची आहे, पैसे आलेले आहेत, सगळं झालंय. पण जवळपास 1.5 महिना फक्त महापालिका प्रशासन एवढं सांगतं आमची चर्चा सुरू आहे. मग शासनाकडून निधी आला आणि नंतर पुढे काहीच होत नसेल तर अशा केसमध्ये काय? आजच्या बैठकीनंतर खूप स्पीड पकडायची संजय राऊतांनी एक प्रश्न उपस्थित केला. आता शहराच्या संजय राऊतांनी प्रश्न उपस्थित केला की
देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का राहायला जात नाही, ते का घाबरतात, का काय तिथं वेगळं काय झालंय का, हा चिंतेचा